नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीची या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि वारी पंढरीची या कार्यक्रमामधून वारी संदर्भातली असणारी प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. आपण पाहतोय की पालख्या पुढे प्रस्थान करतायत, जागोजागी थांबतायत आणि वारकऱ्यांचा सुद्धा मोठा प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. हे दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर. ज्ञानोबा तुकारोबा यांच्या जयघोषामध्ये सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मजल दरमजल करत प्रस्थान करतायत आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये आहे आणि यावेळी पालखीचं दर्शन जागोजागी वारकरी घेऊन जोरदार स्वागत सुद्धा होत आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी साताऱ्यामध्ये लोणंदमध्ये मुक्कामी आहे. यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले. दुसरीकडे संत मुक्ताईंची पालखी पारगावमध्ये, तर संत निवृत्तीनाथांची पालखी कर्जतमध्ये. यावेळी निवृत्तीनाथांच्या पालखीसोबतच हजारो वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. संत सोपानदेवांची पालखी कोरघाळी बुद्रुकमध्ये आहे. संत सोपानदेवांच्या पालखीसोबत वारकरी टाळमृदुंगांच्या गजरामध्ये पंढरीकडे वाटचाल करतायत. तर गडगड गडात बोतेच्या जयघोषामध्ये संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात जागोजागी स्वागत करण्यात येत आहे. आणि ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून. पालख्या हळूहळू आता पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करतायत. साताऱ्याच्या लोणंद नगरीमध्ये आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या भक्तीचा महापूर लोटल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. माऊलींच्या दर्शनासाठी लोणंदच्या पालखी तळावरून पूर्व आणि पश्चिम अशा दोनही बाजूला लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. लोणंद नगरी हरिनामाच्या गजराने धुमधुमून गेलेली पाहायला मिळाली. माऊलीच्या सोहळ्याच्या आगमनाने लोणंद नगरीला पंढरींचं स्वरूप येऊन लोणंदची सुद्धा पंढरी झाली आहे. 2 दिवसांच्या मुक्कामानंतर काळामध्ये लाखो वारकऱ्यांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. आणि दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या काटेवाडीमध्ये पोहोचलेली असता मेंढ्यांचा रिंगण सोहळा यावेळी पार पडला. महाराष्ट्रामध्ये याच ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण पार पडत असतं आणि यावेळी मेंढपाळ बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण काटेवाडीमध्ये आहोत. या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण संपन्न झालेलं आहे. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा या ठिकाणी एक परंपरा सुरू झाली आणि ती आज तागायत या ठिकाणी परंपरा सुरू आहे. आता पालखी निघालेली आहे, आपण पाहू शकतो. ही पालखी आता पुढच्या मार्गाला निघालेली आहे. काटेवाडीमध्ये सकाळी धोत्राच्या पायघड्या घालून या पालखीचं स्वागत झालं. या ठिकाणचे असणारे नेते यांच्या माध्यमातून ते स्वागत झालेलं होतं आणि पुढं जाऊन ही पालखी आता इंदापूरच्या दिशेनं त्या ठिकाणी वळणार आहे. परंतु या ठिकाणी हे मेंढ्यांचं रिंगण संपन्न झालं आहे. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा मेंढ्यांमध्ये आजार पसरलेला होता, त्यावेळी आजार पसरल्यानंतर मेंढ्यांच्या मालकानं या पालखीला रिंगण घातलं आणि मेंढ्या बऱ्या झाल्या. तेव्हापासून हे रिंगण चालू असल्याचं सांगितलं जातं. अर्थात काय तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांवरती विश्वास असणारे हे मेंढ्यांचे असणारे मालक हे सातत्यानं प्रत्येक वर्षी या ठिकाणी हे मेंढ्यांचं रिंगण करत असतात. वर्षानुवर्षाची ही परंपरा काटेवाडीमध्ये पार पडत असते. नुकतंच हे रिंगण संपन्न झालेलं आहे. या रिंगणासाठी काटेवाडी परिसरातील, बारामती परिसरातील अनेक वारकरी या ठिकाणी एकत्र आले होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अगदी सकाळपासून या ठिकाणी होती आणि मग वेगवेगळे खेळ, वेगवेगळ्या पावली आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, काटेवाडी, बारामती. आणि हे रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील वारकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. पंढरी दर्शनमधून आम्ही आपल्याला रोज पंढरपूरमधल्या वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या ठिकाणांची माहिती देत असतो. पंढरपूरमध्ये विठ्ठलांची अनेक मंदिरं सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे भक्तांना भेटण्यासाठी विठुराया त्यांच्या घरी जाताना साक्ष देणारा ताकपिठे वाडा कसा आहे. दुसरीकडे संत रमादेवी महाजन यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या हाताने ताक पिण्यासाठी, त्याचबरोबर पीठ खाण्यासाठी विठुराया यायचा. याबद्दलची नेमकी आख्यायिका काय आहे याबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूयात.
विठुरायाची अनेक मंदिरे आहेत. विशेष म्हणजे भक्तांना भेटण्यासाठी विठुराया त्यांच्या घरीही जाताना साक्ष देणारं हेच ते विठुरायाचं मंदिर. ठिकाणी जर आपण पाहिलं तर संत रमादेवी महाजन यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या हाताने ताक आणि पीठ खाण्यासाठी विठुराया याच वाड्यामध्ये येत होते. हा जो वाडा आहे तो आजही या वाड्यामध्ये विठुरायाची सावळी मूर्ती विलोभनीय पाहायला मिळते. अनेक भक्त दर्शनासाठी या वाड्यामध्ये येत असतात. नक्की या वाड्याचा इतिहास काय आहे, या मंदिराचा इतिहास काय आहे आणि पांडुरंग या ठिकाणी येऊन नक्की कशा पद्धतीने पीठ आणि ताक घेत होते याचा आपण माहिती घेणार आहे. महाराज, काय एकंदरीत याची आख्यायिका आहे, कशा पद्धतीने पांडुरंग या वाड्यामध्ये आपल्या भक्ताला भेटण्यासाठी येत होते? पैठणपासून मुंगी नावाचं एक 8 किलोमीटर गाव आहे, तिला मुंगी पैठण म्हणतात. रमाबाईचे आई वडील नाथांच्यावरती श्रद्धा असल्या कारणानं रमाबाईला घेऊन रोज नाथांच्या घरी जात असत. रमाबाईच्या आईवडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीला जर आपण पंढरपूरला जर दिलं तर आपल्या मुलीच्या निमित्ताने आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घडत राहील. म्हणून नाथांच्या मध्यस्थीने रमाबाईचे वडील नरहर नाईक यांनी आपली मुलगी नाथांच्या मध्यस्थीने पंढरपूरच्या नामदेवांना महाजन बडवे यांना ही मुलगी दिली. म्हणजे मुंगी हे तिचं माहेर आणि महाजन बडव्यांचं घर हे तिचं सासर. इथं आल्यानंतर त्या रमाबाईचा नियम होता की दररोज ताकामध्ये लाह्याचं पीठ कालवायचं आणि त्या पांडुरंगाला रोज घेऊन जायचं. हा नियम तिचा अव्याहत चालू होता. कुठपर्यंत? जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत हा नियम चालू होता. ज्यावेळेला ती थकली, आता आपली परिस्थिती जाण्यासारखी नाही, शरीर साथ देत नाही, आपलं ताकपीठ बंद झालं, पण आपण म्हातारे झालो, आता आपण मरणार याची तिला खंत, दुःख, काळजी नव्हती. फक्त माझं ताकपीठ बंद होणार ही तळमळ तिला. मी काय करू आता? पांडुरंगा म्हणजे माझ्या खंड पडणार करे. अशा अवस्थेमध्ये एक बालक, तेजपुंज बालक, आई मला भूक लागली, खायला काहीतरी दे. रामाबाईला म्हणलं ते बालक, ती म्हणते बाबा त्याचं ताकपीठ बंद आपण मीच उपाशी म्हणले, माझ्या घरात तुला द्यायला काय म्हणे. सगळं आता संतांच्या घरात काय असणार, गाडग्या मडक्याचा संसार. मग शेवटी नाही म्हणलं मला भूक लागली, काही असेल ते दे मला, मी खातो. घरात पीठ होतं शिळं, लाह्याचं पीठ, ताक होतं शिळं. शिळं बाबा म्हणली तू राजबिंडा मुलगा दिसतोय, राजगणना दिसतोय, तुला कसं देऊ? असं ते म्हणलं भूक लागली म्हणे मला, आता तू खायला दे काय असं दे. मग त्या रमाबाईनं ते ताक 8 दिवसाचं शिळं त्याच्यामध्ये ते पीठ कालवलं, काय म्हणा इतकं म्हणला सुंदर ताकपीठ मी आजपर्यंत कधी खाल्लं नाही कुठे. दुर्योधनाच्या 56 प्रकारचा भोग भगवंतानं डावला आणि विदुराच्या घरच्या कण्या खाल्ल्या. तसं काय गोड आहे म्हणला. म्हणजे बाबा मला एक शंका बालका, तू कोण आहे खरं सांग, तुला पांडुरंगाची शपथ आहे म्हटल्यानंतर रूप दाखव. अगं माझ्यासाठी कोणी मरत नाही, तू आज माझ्यासाठी मरायला लागली, ताकपीठ मला मिळेल म्हणून, म्हणून मी आलोय म्हणलं इथं. काय तुझी इच्छा आहे? आता काय इच्छा? तुझं दर्शन झालं याच्यापेक्षा काय, मला मोक्ष नको, वैकुंठ नको, मुक्ती नको. कोणत्याही संतांनी मोक्ष मागितलं नाही, वैकुंठ मागितलं नाही, मुक्ती मागितली नाही. तुकोबारामध्ये नको वैकुंठाचा वास, त्या सुखा आहे नाश, मोक्षपदा हणू लाथा, तुकोबारा म्हणतात. तेव्हा
काही नको म्हणले. आता तुझा विचार तू नाही, माग काहीतरी म्हणलं तर काही नको. तू माझ्या घरी आलास की नाही, कशासाठी आलास तू? ताकपीठ खाण्यासाठी आलास, बस माझ्या घरात राहा. आणि तेव्हापासून त्याला, त्या देवाला ताकपीठ विठोबा म्हणू लागले. आता हे मंदिर नाही, लोकमंदिर म्हणतात. हा रमाबाईचा वाडा घर आहे. या इथं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नाही. जसं नाथांचा पांडुरंग, विजय पांडुरंग, तसं रमाबाईसाठी आलेला देव इथं ताकपीठ खाण्यासाठी आला, म्हणून लोक त्याला ताकपीठ विठोबा म्हणतात. तर ताकपिठेवाड्याचा इतिहास काय होता, रमाबाई महाजन यांची आख्यायिका काय होती, हे आपण जाणून घेत होतो. आणि जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमधून आम्ही आपल्याला दररोज एका संतांच्या गावात जाऊन घेऊन जात असतो आणि त्या संतांसंदर्भातली आख्यायिका, त्यांची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संत चोखामेळा यांची कर्मभूमी असलेलं मंगळवेढा हे गाव नेमकं कसं आहे, संत चोखामेळा यांची समाधी कशी आहे आणि संत चोखामेळा यांची आख्यायिका काय आहे ती सुद्धा पाहूयात. पंढरपूरमध्ये अनेक संत होऊन गेले. त्यापैकी एक संत म्हणजे संत चोखोबा. त्यांचं जन्मगाव जरी बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण राजामधलं असलं तरी हे कर्मभूमी म्हणून हे मंगळवेढा आहे. आपण या कर्मभूमीमध्ये आता उभा आहोत. हेच ती संत चोखोबा यांची समाधी आहे की जे आपण नामदेव रायांचे ते निस्सीम भक्त होते, विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त होते. चोखोबांच्या आयुष्यामध्ये 3 अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहेत. एक बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण राजा हा त्यांचं जन्मगाव, पंढरपूर हे त्यांची कर्मभूमी आहे आणि मंगळवेढा हा त्यांचा मृत्यूचं स्थान आहे. ज्या वेळेला मंगळवेढ्यामध्ये कुसू बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळेला पंढरपूरवरून मंगळवेढ्याला त्यांना आणण्यात आलं आणि वैशाख वद्य पंचमी 1260 रोजी त्यांचा मृत्यू झाला. चोखोबा यांचे गुरु नामदेवराय आणि नामदेवरायांच्या सहवासात राहूनच त्यांनी संतांचं काम, ज्याला आपण म्हणतो अभंग लेखनाचं काम, हे नामदेवरायांच्या नेतृत्वाखाली, नामदेवरायांच्या आशीर्वादाने, नामदेवरायांच्या मार्गदर्शनाखाली केले. परंतु चोखोबांचं असंही कुटुंब अत्यंत पिछडलेल्या अशा जातीतील, अत्यंत मागासलेल्या जातीतील, शिक्षण नसलेल्या याच्यातून असून देखील स्वतः चोखोबा, त्यांची बायको सोयरा, त्यांचा मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका हे सर्व संत झाले आणि या सर्व संतांनी अभंग लिहिले, हे विशेष आहे. अशा प्रकारची कृती महाराष्ट्राच्या संत साहित्यामध्ये आपल्याला दुसऱ्याकडे पाहता येत नाही. चोखोबांचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला पंढरीमध्ये विठ्ठलाने मंगळवेढ्यातील अशा 2 संतांनी जवळ केलं, ज्यांना आपण उरात घेतलं असं म्हणतो, कुशीत घेतलं असं म्हणतो, की ते पहिले संत असतील तर चोखामेळा. आणि आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. वारकऱ्यांना सेवा देणाऱ्या आरोग्य दूतांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात.
रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण वारीच्या वाटेवरती आहोत आणि या सगळ्या वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य मंत्रालय अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतंय। या ठिकाणी आरोग्य दूत आहेत आणि आरोग्य विस्तार अधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत। जगताप साहेब, काय सांगाल की कशा पद्धतीनं सध्या काम सुरू आहे आणि कसं सहकार्य मिळतं? आरोग्याची रामकृष्ण हरी आरोग्याची वारी या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री माननीय श्री तानाजी सावंत साहेब यांच्या आधिपत्याखाली आम्ही या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरवत आहोत। ह्या सेवा सुविधा पुरवत असताना आपण या ठिकाणी पालखी मार्गावर 2 किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना या ठिकाणी एक नवीन संकल्पना केलेली आहे आणि सर्व वारकऱ्यांना आपण त्या माध्यमातून सर्वांना सर्व सेवायुक्त सेवा या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण सर्व पालखी मार्गावर एक जादाचं नियोजन म्हणून आरोग्य दूत या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। कशा पद्धतीनं तुम्हाला आरोग्य खातं, आरोग्य विभाग आहे हा कसा फायदा त्याचा नेमका तुम्हाला होत असतो? आज जी पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या ज संख्येने विठ्ठलाच्या भेटीला जे पालखी सोहळ्यात दाखल होऊन वारकरी जात आहेत, आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वारकऱ्यांना आरोग्याच्या सेवा सुविधा पुरवित आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी मेडिसिनची असेल किंवा ॲम्ब्युलन्स असतील। आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 2 किलोमीटरवर आपला दवाखाना आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी असेल त्या ठिकाणी ICUची सुविधा आणि वारकऱ्यांना वारीत मोठ्या प्रमाणावर अडचणी वाहनांच्या येत असताना आरोग्य दूतांची या ठिकाणी जागेवरती नेमणूक या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून झालेली आहे। आरोग्य खात्याच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून आता वारी अगदी आरोग्यमय झालेली आहे आणि आरोग्याची वारी पंढरीच्या दारी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, काटेवाडी, बारामती। आणि राज्य सरकारद्वारे हा महत्त्वाचा उपक्रम राबवला जातोय। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांच्या पालखीसह अनेक पालख्यांसोबत लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत। विठोबारायांच्या नामघोषात भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी सुद्धा आता रवाना झालेत। वारकऱ्यांना वारी आणि विठ्ठलाबद्दल नेमकं काय वाटतंय, वारकऱ्यांच्या दृष्टिकोनामधून विठ्ठलाचं रूप त्यांना कसं वाटतं हे सुद्धा पाहूयात। पहिल्यांदा चाललोय, फार छान वाटतंय, पुण्यापासून चालतोय, फार वेगळाच उत्साह आहे। 12 महिने आम्हाला वाटते कधी वारी येते आमची, 12 महिन्यात आनंद हाच चांगला। अतिशय उत्तम असा आनंद या वारीमध्ये भेटत आहे। आम्ही दरवर्षी बारामती ते इंदापूर चलतो, एवढा आनंद कोणत्या सोहळ्यामध्ये भेटत नाही, एवढा आनंद या वारीमध्ये भेटतो। या वारीमध्ये कुठेही काही कमी पडू शकत नाही आणि इतक्या लोकाला अन्न पाणी देतो, लंगडे असो आंगळे पाजू कसे असो, इतक्या लोकांना अन्न पाणी देतो, म्हणजे किती विठ्ठलाची महिमा आहे। ही वारी एकात्मतेची आहे, ही वारी सर्व जाती धर्मांच्या भिंती तोडणारी आहे। येथे आलेला प्रत्येक जण हा कुठल्याही जातीचा आणि धर्माचा नेतो, इथं प्रत्येक जण हा माऊली हा असतो आणि ह्या वारीतून सर्वांना आनंद मिळतो। आम्ही गेली 2 वर्षापासून वारीला येतो, बारामतीपासून काटेवाडी असेल किंवा इंदापूरपर्यंत आम्ही नेहमी चालतो आणि ही वर्षभर आम्हाला पुरेल एवढी सकारात्मक ऊर्जा यातून मिळते विठ्ठलाच्या नामस्मरणात। आणि याच्यातून जे वारकरी चालतात इथली मॅनेजमेंट आम्ही पाहण्यासाठी आलो, अभ्यासासाठी येतात, परंतु उत्कृष्ट नियोजन आणि वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने चालतात। येथे कुठल्याही जाती भिंती नाही आहेत, इथं एकात्मतेची वारी आणि आनंदाची वारी। मी पॅरेलाइज झालेले माणूस होतो, माझ्या विठ्ठलानं मला चांगले केले, मला बोला येत नव्हतं, मी विठ्ठलाला बोलायचे, मला काय नको दिवस, मला फक्त बोला येऊन दे, माझं पाय चांगले करू दे। माझी 8 दागे मी झालेली होती, मी दिवेघाट चढून गेले, तिथपासून माझं पाय चालत, मी पायवारी करते। आणि वारकऱ्यांना नेमकं विठ्ठलाबद्दल काय वाटतं त्यांच्या भावना आपण जाणून घेत होतो। आपण पाहतो की वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला खूप मोठं महत्त्व आहे। प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी वारी घडावी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते आणि त्यामुळे वारकरी आषाढी वारीला पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आणि टाळ मृदुंगांच्या गजरात एक आगळं वेगळं जीवनातलं सुख अनुभवत असतात। अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी, पाहूयात। तुझ्यासाठी आले देवा मी पंढरीशी, भरली चंद्रभागा मी येऊ कशी, मुकुटपुरी होतो काला, धनीसाठी देव झाला वेदा,
तुझ्यासाठी आले देवा मी पंढरीशी, भरली चंद्रभागा मी येऊ कशी. वाऱ्या करते 30 वर्ष झाले, एकदम आनंदाने करते. देव माझा ग बाई मी देवाची अशी सांगत पडते. भजन म्हणते, कीर्तन म्हणते, नाचते, फुगड्या खेळते. रामकृष्ण हरी. वारकऱ्यांसोबत वारीच्या लोकरंगामध्ये अभिनेते संदीप पाठक सुद्धा सहभागी झालेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पंढरीच्या वाटेवरती आहोत. या पंढरीच्या वाटेवरती असे अनेक जण आहेत. दिनांचा सोयरा पांडुरंग असं ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे, तसाच तो कलाकारांचा सुद्धा आहे. अगदी या आपल्यासोबत कलाकार आणि सिने अभिनेते संदीपजी पाठक आहेत. संदीपजी, काय सांगाल, काय भावना असतात? गेल्या अनेक वर्षात वारी करताय, काय भावना आहेत? ही माझी 5वी वारी आहे. गेल्या 4 वर्षापासून नित्यनेमाने वारी करतो आहे आणि देहूपासून आळंदीपासून सुरू होते. आणि माझं भाग्य असं आहे की मी माऊलींची पालखी कव्हर करतो. संत ज्ञानेश्वर माऊलींची, जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी कव्हर करतो. त्यानिमित्तानं दर्शन होतं, सगळ्या वारकऱ्यांच्या भेटी होतात, पादुकांचं दर्शन होतं आणि इतके वेगवेगळे सोहळे आहेत. दरवर्षी जितकं तुम्ही कराल ना, म्हणजे कितीही तुम्ही कव्हर करा, ते पुरणारच नाही. आयुष्य पुरणार नाही तुम्हाला, इतकं आहे. म्हणजे मेंढ्याचं रिंगण मी ह्याआधी कधीच कव्हर केलं नव्हतं. हे पहिल्यांदा मेंढ्यांचं रिंगण कव्हर केलं आहे. तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या समोर धोतराच्या पायगड्या घातल्या जातात. इतकं नेत्र सुखद आहे ना हे सगळं. मोठमोठे रिंगण आहेत. आता बेलवाडीचं रिंगण आहे, इंदापूर आहे, अकलूज आहे, वाखरीचं रिंगण आहे मोठं. तर मला असं वाटतं की हा सोहळा किंवा हे सुख स्वर्गी नाही तर पृथ्वी तलावर जर सुख अनुभवायचं असेल, स्वर्ग अनुभवायचा असेल तर वारीमध्ये एकदा आलं पाहिजे. पूर्ण वेळ करता आली नाही तरी चालेल, पण 2 दिवस तरी चालून बघा. वारकऱ्यांबरोबर जरा दंगामस्ती, भजन, अभंग, भारुडं, गवळण गाता गाता थोडं नाचा. आयुष्य सुखी होईल. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, बारामती. आणि पंढरपूरमध्ये आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा पलंग काढून देवाच्या पाठीमागे लोड लावला जातो. आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना 24 तास देवाचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. आजपासून आपण बघितलं तर आज 7 तारखेपासून विठ्ठलाच्या येणाऱ्या प्रत्येक भाविकांना 24 तास दर्शन, आजपासून 24 तास दर्शन सुरू केलेलं आहे. एकंदरीत बघितलं तर आषाढी यात्रेचा सोहळा 17 जुलै रोजी संपन्न होत आहे आणि आपण बघितलं तर 24 तारखेपर्यंत आता हा सध्या पथस्पर्श दर्शन 24 तास भाविकांना सुरू राहणार आहे. आपण बघितलं तर आज विठ्ठलाची विधिवत पूजा करून विठ्ठलाला लोड लावण्यात आलेला आहे. अहोरात्र भाविक भक्तांना विठ्ठल आता दर्शन देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत सर्व नित्य उपचार बंद करून फक्त लिंबू पाणी देवाला संध्याकाळी 7 वाजता दाखवलं जाणार आहे. आणि आपण बघितलं तर विठ्ठलाचं दर्शन हे 24 तास भाविकांना सुरू राहणार आहे. आता आपण बघितलं तर आजपासून विठ्ठलाचं 24 जुलैपर्यंत हे भाविकांना दर्शन अहोरात्र देण्यात येणार आहे. आपण पाहिलं तर आज विठ्ठलाचं विधिवत पूजा करून आज पलंग काढण्यात आलेला आहे आणि आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन आता भाविकांना मिळणार आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता 24 तास खुलं राहणार आहे आणि भाविकांना दर्शनसुद्धा घेता येणार आहे. या सगळ्या पालख्यांचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे. आणि वारी पंढरीची आपल्या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.